इम्प्रॉपर इंटिग्रल्स ही कन्सेप्ट आपल्याला फर्स्ट डेफिनेशनच्या ह्याच्यातून समजून घ्यायचे की काय कशा पद्धतीने डिफाईन केलेलं आहे. इम्प्रॉपर इंटिग्रल्सचे दोन टाइप्स मिळतात, इम्प्रॉपर इंटिग्रल ऑफ फर्स्ट काइंड आणि इम्प्रॉपर इंटिग्रल ऑफ सेकंड काइंड, जे की डिपेंड कशावरती आहेत तर लिमिट ऑफ इंटिग्रेशन आणि इंटिग्रंड वरती. आता लिमिट ऑफ इंटिग्रेशन आपण डेफिनेट इंटिग्रल्स मध्ये पाहिलेलं आहे की लोअर लिमिट अप्पर लिमिट या पद्धतीने इंटिग्रेशन घेतो. एक्स ए पासून एक्स बी पर्यंत जात असताना फंक्शन जर कंटिन्युअस असेल तर त्याच्यामध्ये आपण त्याचं इंटिग्रेशन घेतोय आणि एफ ऑफ एक्स त्या ठिकाणी इंटिग्रंट आहे, म्हणजे ते फंक्शन ज्याचं आपण इंटिग्रेशन घेतोय. आता ह्या दोन गोष्टींवरती त्या ठिकाणी इम्प्रॉपर इंटिग्रल्स डिफाईन केलेले आहेत. त्याच्यामध्ये ए आणि बी फायनाइट आहेत का इनफायनाइट आहेत, आणि फंक्शन एफ ऑफ एक्स इंटिग्रंट जे आहे ते बाउंडेड आहे का अनबाउंडेड आहे याच्या रिलेटेड आपल्याला टाइप्स पाहिजे. आता फर्स्ट काइंड मध्ये काय येतं म्हणजे इम्प्रॉपर इंटिग्रलचे दोन टाइप्स आहेत, त्याच्यामध्ये दोन्हीपैकी एक गोष्ट होत असेल तर इम्प्रॉपर इंटिग्रल म्हणणार आहे. आता फर्स्ट काइंड मध्ये काय म्हटलं जातं की लिमिट ऑफ इंटिग्रेशन इज इनफायनाइट, म्हणजे ए किंवा बी हा इनफायनाइट होत असेल तर त्या ठिकाणी आपण म्हणणार आहे की इम्प्रॉपर इंटिग्रल ऑफ फर्स्ट काइंड. ह्याच्यामध्ये जर मी म्हणलं की ए ची व्हॅल्यू लोअर लिमिट आहे ते खाली मायनस इन्फिनिटी आहे आणि अप्पर लिमिट फायनाइट आहे, तर त्या केसमध्ये फंक्शन जर बाउंडेड असेल तर लिमिट ऑफ इंटिग्रेशन इनफायनाइट आहे म्हणून इम्प्रॉपर इंटिग्रल ऑफ फर्स्ट काइंड. किंवा त्या ठिकाणी लोअर लिमिट फिक्स आहे पण अप्पर लिमिट त्या ठिकाणी इनफायनाइट आहे, तर त्या केसमध्ये लिमिट ऑफ इंटिग्रेशन पूर्ण झालं इनफायनाइट, सो इम्प्रॉपर इंटिग्रल ऑफ फर्स्ट काइंड. किंवा असं होत असेल की लोअर लिमिट देखील इनफायनाइट आहे अप्पर लिमिट देखील इनफायनाइट आहे, सो लिमिट ऑफ इंटिग्रेशन इज इनफायनाइट, इन दॅट केस इम्प्रॉपर इंटिग्रल ऑफ फर्स्ट काइंड. किंवा त्या ठिकाणी जर आपल्याला ए टू बी आहे परंतु हे फंक्शन जे आहे एफ ऑफ एक्स त्याच्यामध्ये अनबाउंडेड आहे, ए टू बी ह्या फायनाइट व्हॅल्यूच्या मध्ये डिफाईन केलेलं फंक्शन अनबाउंडेड आहे किंवा कोणत्या तरी एका पॉइंटला ए टू बी मधल्या त्या ठिकाणी इनफायनाइट होतंय, तर त्या केसमध्ये आपल्याला म्हणता येईल की हे इम्प्रॉपर इंटिग्रल आहे आणि इम्प्रॉपर इंटिग्रल ऑफ सेकंड काइंड आहे. तर याचे काही एक्झाम्पल्स बघूयात की कशा पद्धतीने हे डिफाईन्स केलेलं आहे. तर सिम्पली एक दोन चार एक्झाम्पल्स वरून आपल्याला त्याचे टाइप्स मध्ये डिवायडेशन करता येईल. की जर मी इंटिग्रेशन घेतलं 0 टू इन्फिनिटी, ऑब्विसली लिमिट ऑफ इंटिग्रेशन इनफायनाइट आहे, अप्पर लिमिट इनफायनाइट आहे, आणि या केसमध्ये 1/1 प्लस एक्स स्क्वेअर हे फंक्शन डिफाईन केलेलं आहे. तर 1/1 प्लस एक्स स्क्वेअर हे फंक्शन याच्यामध्ये बाउंडेड आहे 0 टू इन्फिनिटी मध्ये, सो इट इज इम्प्रॉपर इंटिग्रल ऑफ फर्स्ट काइंड. जर मी या ठिकाणी डिफाईन केलं दुसरं मायनस इन्फिनिटी टू 0 आणि फंक्शन ई रेस टू एक्स आहे, तर या केसमध्ये देखील मायनस इन्फिनिटी इन्फिनिटी लोअर लिमिट इनफायनाइट आहे, सो लिमिट ऑफ इंटिग्रेशन इज इनफायनाइट, देयरफॉर फंक्शन इज दिस इंटिग्रल इज इम्प्रॉपर इंटिग्रल ऑफ फर्स्ट काइंड. ई रेस टू एक्स ह्याच्यामध्ये बाउंडेडच आहे. आता नेक्स्ट फंक्शन डिफाईन केलं 0 टू 1, लिमिट ऑफ इंटिग्रेशन फायनाइट घेतलंय, बट ह्याच्यामध्ये जर फंक्शन डिफाईन केलेलं असेल 1/x, तर एक्स ज्यावेळेस 0 कडे अप्रोच करतोय त्यावेळेस 1/x जो आहे तो इन्फिनिटी अप्रोच करतोय. हे x इक्वल टू 0 ला त्या ठिकाणी इनफायनाइट व्हॅल्यू मिळणार आहे 1/x ह्या इंटिग्रंटची, देयरफॉर दिस इज इम्प्रॉपर इंटिग्रल ऑफ सेकंड काइंड. आणि याच पद्धतीने डिफाईन केलं असेल की 0 टू 2 आता मधली व्हॅल्यू कोणती तरी आहे ज्याला हे फंक्शन इनफायनाइट होत आहे, तर त्याच्यामध्ये 1/√1 मायनस एक्स स्क्वेअर हे फंक्शन जर घेतलं तर x इक्वल टू 1 साठी जर पाहिलं तर 1 मायनस एक्स स्क्वेअर ही जी व्हॅल्यू आहे ती 0 होणार आहे आणि इंटिग्रंट जे आहे ते आपल्याला इनफायनाइट पाहायला मिळेल. अशा पद्धतीने वेगवेगळे एक्झाम्पल्स जे आहेत ज्याच्यामध्ये लिमिट ऑफ इंटिग्रेशन इनफायनाइट मिळालं तर ते इम्प्रॉपर इंटिग्रल आहे आणि इम्प्रॉपर इंटिग्रल ऑफ फर्स्ट काइंड आहे. आणि जर ज्याच्यामध्ये लिमिट ऑफ इंटिग्रेशन फायनाइट आहे बट इंटिग्रंटची व्हॅल्यू जी आहे ती अनबाउंडेड और इन्फायनाइट मिळते ऍट सम पॉइंट बिटवीन और ऍट द एंड पॉइंट्स ऑफ लिमिट ऑफ इंटिग्रेशन, तर त्या केसमध्ये आपण म्हणू शकतो की इम्प्रॉपर इंटिग्रल ऑफ सेकंड काइंड आहे. तर अशा पद्धतीने फक्त लिमिट ऑफ इंटिग्रेशन आणि इंटिग्रंट रिलेटेड असणारी ही कन्सेप्ट आहे. आय होप इम्प्रॉपर इंटिग्रल म्हणजे काय आणि त्याचे दोन्ही टाइप्स थोडक्यात समजले असतील. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा अँड कीप वॉचिंग. थँक्यू.